उरण नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे। उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदान यंत्र, बूथ साहित्य आणि जबाबदारांचे वाटप आज दिवसभर सुरू होते। उद्या 72 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार असून सर्व मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विरेश मोडखरकर यांनी। 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नगर परिषदेच्या निवडणुका आता होत आहेत। या निवडणुका ज्या आहेत 2 डिसेंबर म्हणजेच उद्याच्या दिवशी होत आहेत आणि या निवडणुकीसाठीची जी तयारी आहे ती तयारी आता जोरदार सुरू आहे। आपण आहोत उरण नगर परिषदेच्या कार्यालयाजवळ आणि या ठिकाणी जर आपण बघाल तर ही निवडणुकीसंदर्भात जी तयारी आहे ती तयारी सुरू झालेली आहे। या ठिकाणी जे हे केंद्र उभारण्यात आलेलं आहे, या केंद्रामधून जे मतपेट्या आहेत त्या मतपेट्या दिल्या जात आहेत आणि या ठिकाणून मतपेट्या आता प्रत्येक केंद्रावर जात आहेत। उरण नगर परिषदेमध्ये एकूण 29 केंद्रांवरून मतदान होणार आहे आणि ह्या 29 केंद्रांवरून झालेलं मतदान त्याचं जे मतमोजणी आहे ती याच ठिकाणी उरण नगर परिषदेच्या कार्यालयाजवळ होणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर 72 उमेदवार आहेत आणि हे 72 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। यामध्ये 4 उमेदवार जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी आपलं नशीब आजमावणार आहेत आणि हे जर पाहिलं तर पहिल्यांदाच असं घडते की अपक्ष उमेदवारसुद्धा आपलं नगराध्यक्ष पदासाठीचं जे नशीब आहे ते आजमावत आहेत आणि यामध्ये 3 तारखेला जे आहे ते 3 तारखेला लगेचच 2 तारखेला मतदान झाल्यानंतर 3 तारखेला जो निकाल आहे तो निकाल जाहीर करण्यात येणार आहे आणि त्यामुळे तात्काळ दुसऱ्या दिवशीच या सर्वांचं नशीब जे उजळलं आहे की त्यांना यश प्राप्त झालं नाही हे लगेच दुसऱ्या दिवशी समजणार आहे आणि त्यासाठीची ती तयारी जी आहे ती नगर परिषद असो किंवा पोलीस यंत्रणा असो किंवा इतर सुरक्षा यंत्रणा असो यांच्यामार्फत करण्यात येत आहे। आणि आज 1 डिसेंबरच्या दिवशी या ठिकाणी मतपेट्या असतील किंवा इतर तयारी असेल ती नगर परिषदेच्या माध्यमातून निवडणूक निर्णायक अधिकारी यांच्या माध्यमातून जे नियोजन आहे ते करण्यात आलं आहे आणि उद्याचं जे आहे ते उद्या मतदान होणार आहे आणि त्यावर ठरणार आहे की 72 पैकी कोणाचं नशीब फळफळलं आणि कोणाला माघार पत्करावी लागेल। त्यामुळे उद्या आणि परवा ही 2 दिवस जे आहेत ते या निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत। नवराष्ट्रासाठी विरेश मोडखरकर, उरण, रायगड।